ई-केवायसी वरून अफवांचा सुळसुळाट. शासनाचा कोणताही अधिकृत आदेश नसल्याचे स्पष्टीकरण. लाडक्या बहिणींनो, सोशल मीडियावरील अफवांपासून सावध रहा. महिला व बालविकास विभागाचे आवाहन. ई-केवायसी बाबत व्हायरल संदेश दिशाभूल करणारे. अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा. एस.आर. पाटील. गेल्या काही दिवसांपासून ई-केवायसी संदर्भात सोशल मीडियावर विविध प्रकारच्या अफवा आणि दिशाभूल करणारे संदेश मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून नागरिकांनी अशा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस.आर. पाटील यांनी केले आहे. विशेषतः ई-केवायसी न झालेल्या महिलांबाबत चुकीची माहिती पसरविली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या संदर्भात शासनाकडून कोणताही अधिकृत आदेश अथवा परिपत्रक प्राप्त झालेले नसल्याचे एस.आर. पाटील यांनी स्पष्ट केले. शासनाकडून अधिकृत निर्णय प्राप्त झाल्यानंतरच महिला व बालविकास विभागामार्फत माहिती जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. सोशल मीडियावरील अप्रमाणित संदेशामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून अनेक जण कार्यालयाशी अनावश्यक संपर्क साधत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शासनाच्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच कोणतीही माहिती पुढे पाठवण्यापूर्वी तिची सत्यता पडताळून पाहावी आणि चुकीच्या संदेशांना खतपाणी घालू नये, असेही आवाहन महिला व बालविकास विभागाने केले आहे. शासनाच्या अधिकृत निर्देशानुसारच पुढील कार्यवाही केली जाईल, असे एस.आर. पाटील यांनी स्पष्ट केले. मी एस.आर. पाटील, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी. गेल्या 2 दिवसापूर्वी ई-केवायसी बाबत जी सोशल मीडियामध्ये बातमी प्रसिद्ध झाली आहे, त्यात लाडक्या बहिणींनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात येऊन ई-केवायसी करून घ्यावी, अशा स्वरूपाची ती बातमी आहे. ती चुकीची आहे. त्याबाबत शासनाचे कोणतेही आदेश किंवा परिपत्रके या कार्यालयास प्राप्त नाहीत. करिता माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे की त्यांनी चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये व त्यासाठी या कार्यालयाशी संपर्क साधू नये व पुढे ई-केवायसी बाबत शासन निर्णय परिपत्रक निर्गमित झाल्यास या कार्यालयामार्फत अवगत करण्यात येईल, अशी सर्व लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे. सम्राट V7 न्यूजसाठी मुख्य संपादक रसिक गावी त्यांचा विशेष रिपोर्ट.